गुड मॉर्निंग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण सायन्सचा 11वा लेसन बघतोय. लुक इनसाइड द बॉडी. पाहू तरी शरीराच्या आत आपल्या शरीरामध्ये काय आहे हे पाहूया. कॅन यू टेल व्हाय डज द चेस्ट एक्सपांड व्हेन वी ब्रीथ इन? श्वास घेतल्यानंतर छाती का फुगत असेल? द डॉक्टर puts here fingers on our wrist to feel our pulse. You too can feel our pulse. What causes this throbbing? डॉक्टर तुम्हाला तपासताना मनगटापाशी बोट टेकून नाडी तुमची पाहत असतात. वाय? तेव्हा तुम्हाला ही नाडीचे ठोके जाणवतात. नाडीचे ठोके का पडत असतील? ज्यावेळी आपण श्वास घेतो त्यावेळी आपली छाती काय होते? वर खाली होते. इंटरनल ऑर्गन्स. वी हॅव मेनी डिफरंट टास्क टू डू. वी यूज अ सर्टन स्पेसिफिक पार्ट्स ऑफ द बॉडी टू डू देम. आपल्याला निरनिराळी कामे करायची असतात. ती करण्यासाठी आपण शरीराचे ठराविक भाग असे वापरत असतो. कॅन यू रिकॉल which parts of our body do we use for the following? Seeing, walking, hearing, writing. पुढील कामे करण्यासाठी आपण शरीराचे कोणते भाग वापरतो? पाहणे, चालणे, ऐकणे, लिहिणे. सीइंग, पाहण्यासाठी आपण काय वापरतो? आपले आईज, डोळे वापरतो. वॉकिंगसाठी आपण काय वापरतो? लेग्स, आपल्या पायाने आपण चालतो. हिअरिंग, ऐकण्यासाठी इयर्स. आणि रायटिंगसाठी काय? हँड. हे आपण काय करतो? तर बॉडीचे वेगवेगळे पार्ट्स आहेत ते आपण यूज करतो. व्हॉट इज मीन बाय एक्सटर्नल ऑर्गन? गिव्ह सम एक्झाम्पल. बाह्य अवयव म्हणजे काय आणि त्याची उदाहरणे काय? बाह्य अवयव म्हणजे काय आलं? हँड आहे, इयर्स आहेत, नोज आहे. हे आपल्या शरीराचे काय आहेत? तर बाहेरचे अवयव आहेत. विच पार्ट ऑफ द बॉडी आर कॉल्ड सेन्सेसरी ऑर्गन? वाय आर दे कॉल्ड सो? कोणकोणत्या अवयवांना आपण ज्ञानेंद्रिय म्हणतो? सेन्सेसरी ऑर्गन. आणि त्या अवयवांना ज्ञानेंद्रिय असे का म्हणतो? आपण हे तिसरीमध्ये पाहिलंय. विच पार्ट ऑफ द बॉडी आर कॉल्ड सेन्सेसरी ऑर्गन अँड वाय आर दे कॉल्ड सो? पुढे बघूया. अ पार्ट ऑफ द बॉडी दॅट इज युज्ड टू परफॉर्म अ सर्टन फंक्शन इज कॉल्ड ॲज अन ऑर्गन. एखाद्या ठराविक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या शरीराच्या विशिष्ट भागाला एका ठराविक भागाला आपण काय म्हणतो? तर ऑर्गन, अवयव. ऑर्गन म्हणजे काय? तर अवयव असे म्हणतो. वी यूज अवर लेग्स टू वॉक, हेन्स अवर लेग्स आर आवर ऑर्गन्स फॉर वॉकिंग. चालण्यासाठी आपण काय वापरतो? म्हणजेच अवर लेग्स, आपले पाय, हेच आपल्या चालण्याचे काय आहे? तर ऑर्गन आहे, अवयव आहे. वी यूज अवर इयर्स फॉर हिअरिंग. ऐकण्यासाठी आपण कान वापरतो. हेन्स अवर इयर्स आर द ऑर्गन्स फॉर हिअरिंग. म्हणजेच कान हे आपल्याला ऐकण्याचे एक काय आहे? अवयव आहे, एक ज्ञानेंद्रिय आहे. ऑर्गन्स ऑन आउटसाइड ऑफ अवर बॉडी आर अवर एक्सटर्नल ऑर्गन्स. जे अवयव शरीराच्या बाहेरच्या बाजूस आहेत त्याला आपण काय म्हणतो? तर एक्सटर्नल ऑर्गन्स. ऑर्गन्स ऑन द आउटसाइड ऑफ अवर बॉडी आर अवर एक्सटर्नल ऑर्गन. जे अवयव शरीराच्या बाहेरच्या बाजूस आहेत त्यांना आपण काय म्हणतो? तर बाह्य अवयव. इयर्स, नोज, आर्म्स अँड लेग्स आर ऑन द आउटसाइड ऑफ अवर बॉडी. कान, नाक, हात, पाय हे अवयव बाहेरच्या बाजूस आहेत. हेन्स दे आर अवर एक्सटर्नल ऑर्गन. म्हणजेच ते कसले अवयव आहेत? तर बाह्य अवयव आहेत, बाहेरचे अवयव आहेत. दे कॅन बी इझिली सीन. ते आपण आपल्या डोळ्यांनी इझिली पाहू शकतो, ते आपल्याला इझिली दिसतात. ऑर्गन दॅट मेक अस अवेअर ऑफ द सिच्युएशन अराउंड अस आर कॉल्ड सेन्सेसरी ऑर्गन. ज्या इंद्रियांच्या मदतीने आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होते, इंद्रियांच्या मदतीने आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होते, अशा इंद्रियांना आपण काय म्हणतो? तर सेन्सेसरी ऑर्गन. ऑर्गन दॅट मेक अस अवेअर ऑफ द सिच्युएशन अराउंड अस आर कॉल्ड सेन्सेसरी ऑर्गन. ज्या इंद्रियांच्या मदतीने आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होते त्या इंद्रियांना आपण काय म्हणतो? तर
सेन्सेसरी ऑर्गन. Eyes, ears, nose, tongue and skin are our sensory organ. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही आपली काय आहेत तर सेन्सरी ऑर्गन. डोळे आपण पाहिलंच नाही तर आपल्याला कळणारच नाही की पुढचं वस्तू काय आहे, पुढची व्यक्ती कोण आहे. त्यासाठी आपल्याला कशाचा वापर होतो? आईज, डोळ्यांचा. इयर्स, ऐकायलाच नाही आलं तर तुम्हाला समजणारच नाही की पुढची व्यक्ती काय बोलते. नोज, एखाद्या गोष्टीचा वास नाही आला तरीही आपण ते ओळखू शकत नाही. जीभ, चव, एखादी गोष्ट चाखून बघणे किंवा एखादी गोष्ट आपण जेवण करताना मग त्या गोष्टीला चव आहे का नाही हे त्या जिभेमुळे आपल्याला कळतं, म्हणजे टंगमुळे. स्किन, त्वचा, आपली त्वचा कशी आहे हे सुद्धा आपल्याला आपल्या स्किनद्वारे कळत असतं. पुढचा पण न्यूटन, इंटरनल ऑर्गन. इंटरनल ऑर्गन म्हणजे जसं एक्सटर्नल म्हणजे बाह्य, तसे इंटरनल म्हणजे आतले अवयव. अंतरिंद्रिय, इंटरनल. An organ that is situated inside the body, it cannot be seen from the outside. शरीराच्या आत असणारे इंद्रिय, हे इंद्रिय बाहेरून आपल्याला दिसत नाहीत. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे आहे, ज्यात इज लंग्स, हे जे पार्ट आहेत त्याला आपण काय म्हणतो? इंटरनल ऑर्गन. Many functions of the body go on inside the body. A network of a blood vessel is separated through the body. शरीराची जी अनेक कामं आहेत ती शरीराच्या आतल्या भागातही चालतात. जसं की ब्लड व्हेसल्स आहेत म्हणजे रक्तवाहिन्यांचे जाळे, हे सर्व शरीरभर पसरलेले असते. ब्लड फ्लोज थ्रू देम कंटिन्युअसली, त्यातून रक्त सतत काय असतं? फिरत असतं. The air we breathe in the carried to all parts of the body through the blood. श्वासावाटे आपण हवा शरीरामध्ये घेत असतो. The food that we eat is a digest, आणि ती रक्तामार्फत संपूर्ण शरीराभोवती आपण ती हवा, ते एअर पोचवलं जातं. आपण अन्न खातो, त्या अन्नाचं डायजेस्ट म्हणजे पचन होते. अन्न खातो त्याचं काय होतं? पचन होतं. These functions are carried out by different organs called internal organ. आणि ही कामे वेगवेगळी इंद्रिय करतात, त्यांनाच आपण काय म्हणतो तर इंटरनल ऑर्गन असं त्यांना आपण म्हणतो. लेट्स लर्न अ फ्यू थिंग्स अबाउट देम. आता या पाठात आपण काही अंतरिंद्रियांची माहिती बघणार आहोत. एक्सटर्नल ऑर्गन म्हणजे बाह्य अवयव, इंटरनल ऑर्गन म्हणजे अंतरिंद्रिय म्हणजे काय तर शरीराच्या आतमध्ये जे अवयव आहेत त्यांना आपण म्हणतो अंतरिंद्रिय. द स्पेशल प्लेस फॉर इंटरनल ऑर्गन. अंतरिंद्रियांसाठी काय जागा असते तर कॅन यू टेल, तुम्हीच सांगा. एका भरणीमध्ये बिस्किट आहेत, एक चित्र दाखवलं. सम बिस्किट्स वेअर पुट इन अ ग्लास जार. सम बिस्किट्स वेअर पुट इन द ग्लास जार. काचेच्या भरणीत सुटी बिस्किटे ठेवून. The jar was then shaken and turned over. What happens to the biscuit? ती जोराने उलटी पलटी केली तर बिस्किटाचे काय होईल? मग सगळ्यांना माहिती आहे बिस्किट मोडतील, त्याचा चुरा होईल. A pack of biscuits was shaken in the same way. आता शेजारी काय दाखवले? बिस्किटचा पुडा दाखवलाय. बिस्किटचा पुडा जोरानं हलवला तर पुड्यातील बिस्किटांचं काय होईल? व्हॉट हॅपन्स टू द बिस्किट? द बिस्किट्स इन द जार कुड ब्रेक इन टू पीसेस. भरणीतील बिस्किटे फुटू शकतात, बट नॉट द वन्स इन द पार्ट्स वाय. पण पुड्यातील बिस्किटे फुटत नाहीत. असे का होते? तर भरणीमध्ये एअर आहे, रिकामी भरणी अर्धीच भरली, त्यामुळे ती बिस्किटांना काय मिळते? मोकळी जागा मिळते हलण्यासाठी. पण पुड्यामधली बिस्किटं कशी असतात? पॅक असतात, त्यामुळे ती हलता येत नाही त्यांना. त्यामुळे पण पुडा जर वरून खाली पडला तर तो फुटणारच. पण आपण हलवलं, इथं भरणीमध्ये मोकळी बिस्किटं भरून ती हलवल्यात, त्यामुळे त्या बिस्किटांचा चुरा झालाय. आणि पुड्यामधली बिस्किटं आहे तशीच आहेत, पॅक बंद पुडा आहे, त्यामुळे त्यातलं बिस्किटांचा चुरा होत नाही. प्रश्न आहे, द ऑर्गन इनसाइड द बॉडी दॅट परफॉर्म अ सर्टन इम्पॉर्टंट बॉडली फंक्शन नीड टू अ स्क्वेअर.
शरीराच्या आतील महत्त्वाची कामे करणारी इंद्रिय जर सुरक्षित राहायला हवीत. The structure of our body is such that our internal organ can remain in their place no matter how much we move. आपण कितीही हालचाल केली तर आपल्या जे शरीराचे अंतरिंद्रिय आहेत ती जागच्या जागीच राहावीत अशी शरीराची रचना असते. They are a hollow space for these organ inside the head and the torso. आणि त्यासाठी डोके आणि धड यांच्या आत पोकळ जागा असते. दी आर कॉल्ड कॅव्हिटीज. त्यालाच आपण काय म्हणतो तर शिरोपोकळी. क्रॅनियल कॅव्हिटी म्हणजे शिरोपोकळी, जी पोकळी डोक्याच्या आत असते. तर तुम्हाला इथे डायग्राम दाखवली बघा. द कॅव्हिटीज इन द बॉडी म्हणजे काय तर शरीरातील ज्या पोकळ जागा आहेत ते. क्रॅनियल कॅव्हिटी म्हणजे डोक्याच्या वर जे आहे त्याला आपण म्हणतो. थोरॅसिक कॅव्हिटी म्हणजे आपल्या चेस्टच्या वरती असते ती. ॲबडॉमिनल कॅव्हिटी म्हणजे आपले पोट. आणि फ्युलिक कॅव्हिटी म्हणजे आपल्या पोटाखालचा भाग. द ऑर्गन इनसाइड द बॉडी दॅट परफॉर्म सर्टन इम्पॉर्टंट बॉडीली फंक्शन नीड टू द स्क्युअर. शरीराच्या आतील महत्त्वाची कामे करणारी जी इंद्रिय सुरक्षित असतात. द स्ट्रक्चर ऑफ अवर बॉडी इज सच दॅट आवर इंटरनल ऑर्गन कॅन रिमेन इन देअर प्लेस नो मॅटर हाऊ मच वी मूव्ह. तरी अंतरिंद्रिय जागच्या जागीच राहावीत अशी शरीराची जी रचना असते. दे आर हॅलो स्पेस फॉर दिस ऑर्गन इनसाइड द हेड अँड द टॉर्सो. आणि त्यासाठी हे हेड डोकं आणि त्याच्या खालचा जो धड आहे तुमचं ते हेड आणि टॉर्सो दे आर कॉल्ड कॅव्हिटीज. त्याला आपण शिरोपोकळी असं म्हणतो. तर कॅव्हिटी इनसाइड द हेड इज कॉल्ड क्रॅनियल कॅव्हिटी. आणि जी ही पोकळी डोक्याच्या आत असते त्या पोकळीलाच आपण काय म्हणतो तर क्रॅनियल कॅव्हिटी. क्रॅनियल कॅव्हिटी म्हणजे शिरोपोकळी. द कॅव्हिटी इनटू द टॉर्सो हॅज 3 parts. द कॅव्हिटी इन द चेस्ट इज कॉल्ड द थोरॅसिक कॅव्हिटी. म्हणजे धडाच्या आत असणाऱ्या पोकळीचे 3 भाग पडतात. छातीच्या भागात जी पोकळी आहे तिला आपण काय म्हणतो थोरॅसिक कॅव्हिटी. The cavity inside the abdomen has 2 parts. They are abdominal cavity and pelvic cavity. जी आपण आत्ता बघितली. जी छातीच्या वरच्या भागात जी पोकळी आहे तिला आपण थोरॅसिक कॅव्हिटी म्हणतो. आणि पोटाच्या भागात जी पोकळी असते त्याचे 2 भाग पडतात. एक आहे ॲबडॉमिनल आणि एक आहे पेल्विक. त्याला ॲबडॉमिनल अँड पेल्विक कॅव्हिटी असं म्हणतो. All the internal organs of the body are situated in these cavities. They are situated in such a way that they will not leave their place and move here and here. या पोकळीमध्ये शरीरातील सर्व अंतरिंद्रिय असतात. आपली जागा सोडून ते इकडे तिकडे हलणार नाहीत याची ही रचना असते. म्हणजे आज आपण काय बघितलं, स्पेशल प्लेस इन इंटरनल ऑर्गन. शरीरामध्ये असलेले जे काही अंतरिंद्रियाच्या ज्या काही खास जागा आहेत ते बघितलं. सेन्सरी ऑर्गन म्हणजे काय बघितलं, ऑर्गन म्हणजे काय बघितले. तर राहिलेला पॉईंट आपण उद्याच्या तासाला बघू. काही डेफिनेशन तुम्हाला आज लिहायचे आहेत त्या मी सांगते तुम्हाला कोणकोणत्या लिहायच्या आहेत. हा लेसन आता थांबू, पुढच्या लेसनला नेक्स्ट पार्ट.